नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। मित्रांनो, आता सध्याला आपल्या ज्या परीक्षा आहेत सरळ सेवेच्या त्या काही झालेल्या आहेत, काही आता तलाठी असेल किंवा झडपीच्या असेल तर त्या परीक्षा पुढे येणार आहेत। तर ह्या सर्व परीक्षांमध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आपल्याला सारखा त्या परीक्षांना विचारला जातो की त्या TCS पॅटर्न किंवा आपण म्हणतो IBPS पॅटर्न। तर TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्ननुसार सर्वात जास्त विचारला जाणारा जो घटक आहे GK मधला तर तो आहे लोकसंख्या। तर एकंदरीत सर्व मुलांशी चर्चा केल्यानंतर असं आढळून आलं की बुद्धिमापन असेल, गणित असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल आणि GK असेल तर यामध्ये मुलांचे जास्त मार्क जे जातात तर ते जनरल नॉलेज GK मध्ये जातात आणि मुलांना किती वाचावं काय वाचावं हे नेमकं समजत नाही। तर त्या अनुषंगाने आपल्याला असे आपण काही पॉईंट आता येत्या पुढच्या काही काळामध्ये मी त्याचे व्हिडिओ टाकणार आहे। तर सर्वात जास्त महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर तो म्हणजे लोकसंख्येवर खूप काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत। तर पाहूया आता लोकसंख्येचा असा भाग 1 आहे। तर भाग 1 आणि भाग 2 म्हणजे याच्यामध्ये सुरुवातीला आपण भारताची लोकसंख्या पाहूया, त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या पाहूया आणि त्यावर आलेले TCSने आणि IBPSने जे प्रश्न विचारलेले ते घेऊया। म्हणजे कोणताही प्रश्न जो आहे तो तुमचा चुकणार नाही, परफेक्ट जे मार्क आहे ते मिळतील आपल्याला। चला तर करूया अभ्यासाला सुरुवात। तर यामध्ये लोकसंख्या तर भारताची जी जनगणना आहे तर त्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात, जनगणना 2011 नुसार प्रश्न विचारले जातात। तर काय काय भाग आहेत, काय महत्त्वाचे पॉईंट आहेत तर ते आपण पाहूया। यामध्ये ही जी स्लाईड आहे याच्यापेक्षा लोकसंख्येसाठी दुसरं काहीही तुम्ही वाचण्याची गरज नाही। मी जे सगळे पॉईंट कलेक्ट केलेले आहेत स्वतः 10 ते 15 दिवस त्यावर अभ्यास करून पॉईंट तयार केलेले आहेत। याची जी स्लाईड तयार होणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे खाली त्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक देतो, त्या टेलिग्रामच्या लिंकला तुम्ही जॉईन करा। तिथं तुम्हाला ही PDF देखील उपलब्ध होईल आणि परीक्षेला जाण्याच्या अगोदर एवढंच जे आहे तेवढी स्लाईड जरी वाचली तरी चालेल, कारण लोकसंख्या असा टॉपिक आहे की त्याच्यामध्ये आकडेवारी आहे आणि आकडेवारी खूप जर अगोदर आपण अभ्यास केला तर त्याचा उपयोग होत नाही, विसरून जातो। तर परीक्षेला जाण्याच्या आदल्या दिवस अगोदरच्या दिवशी काय करायचं आहे तेवढं एकदा परत त्याची रिव्हिजन करायची, म्हणजे 100% तुम्हाला त्याच्यावर जे प्रश्न विचारले जातील तर त्याचे मार्क्स हे मिळून जातील। तर पाहूया आता लोकसंख्या भारताची जनगणना 2011 नुसार। तर यामध्ये सुरुवातीचा पहिला पॉईंट आहे पहा, आधुनिक जगात प्रथम 1749 मध्ये जनगणनेला स्वीडन या ठिकाणी सुरुवात झाली। तर त्यामध्ये दुसरा पॉईंट जो आहे, अमेरिका देशाने 1790 मध्ये दशवार्षिक जनगणना जी आहे ती अमेरिकेने सुरू केली। त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला विचारला जातो तो म्हणजे भारताची जनगणना कधी सुरू झाली। तर 1872 मध्ये भारताची जनगणना सुरू झाली आणि ती लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झाली। तर हे दोन्ही पण भाग महत्त्वाचा आहे। 1872ला भारताची जनगणना सुरू झाली आणि ती सुरू करण्याचं जे श्रेय आहे ते लॉर्ड मेयोला मिळतं। आणि यामध्ये लॉर्ड रिपन हे देखील याच्यावर प्रश्न विचारलेला आहे TCS IBPSने की लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये 1881 मध्ये भारताची नियमित जनगणना सुरू झाली। म्हणजे भारताची जनगणना 1872ला सुरुवात झाली, ओके, पण नियमित जी जनगणना आहे ती 1881 पासून नियमित जनगणना सुरू झाली। स्वतंत्र भारताची म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची जी पहिली जनगणना आहे, आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर मग जी जनगणना झाली ती जनगणना 1951ला। आपल्याला माहीत आहे की जी जनगणना आहे ती दशवार्षिक जनगणना आहे, म्हणजे 51 पुढची 61 71 या पद्धतीने होते आणि त्याची जी सुरुवात आहे ती कधीपासून झालेली आहे, 1881 पासून सुरुवात झालेली आहे। तर त्यावेळी जनगणना आयुक्त कोण होते, R.A. गोपालस्वामी हे त्यावेळचे जनगणना आयुक्त होते। हे जे पॉईंट ठळक केलेले आहेत सगळे IMP हे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आणि ते वाचायचे तुम्ही। तर ही जनगणना जी आहे तर ती जनगणना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते।
आपल्याला विचारलं जाऊ शकतं ही जनगणना जी आहे तर ती कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे, तर केंद्रीय गृह मंत्रालय जे आहे त्याच्या अंतर्गत ही जनगणना आहे। तर ज्याचे सर्वोच्च अधिकारी जनगणना आयुक्त असतो, जनगणना जी आपली होते त्याचा सर्वोच्च आयुक्त हे सर्वोच्च प्रमुख हा जनगणना आयुक्त हे असतात। तर यामध्ये 2011ची जी जनगणना आहे याविषयी जे काही आपण स्पेशल पॉईंट जे आहेत तर ते पाहूया। 2011ची जनगणना ही कितवी जनगणना होती, सगळे जे ठळक केले ते महत्त्वाचे पॉईंट आहे ते तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा आणि येणारी जी तलाठी परीक्षा आहे त्याला मार्क्स घ्यायचेच आहेत हे लक्षात घ्या। आणि ह्याच्यावर प्रश्न येणार कारण खूप आवडीचा टॉपिक आहे, TCS असेल किंवा IBPS असेल। तर याच्यामध्ये महत्त्वाचे जे आवडीचे पॉईंट आहेत त्यांचे ते म्हणजे ते सांगतो तुम्हाला, जनगणना असेल, त्याच्यानंतर पुस्तके असतील, त्यानंतर नृत्य असतील। तर हे जे 3 महत्त्वाचे पॉईंट आहेत मी ह्या तिन्हींचे पण व्हिडिओ तयार करणार आहेत आणि ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप रोज एक म्हणा किंवा 2 दिवसा मिळून एक असा व्हिडिओ टाकेल आणि जास्त फापट पसारा न लावता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच आपण काय करणार आहे कंटिन्यू करणार आहोत। आता ठीक आहे, यामध्ये पाहूया। आता 15वी जनगणना होती, 2011ची जी जनगणना होती ती 15वी जनगणना होती। त्यानंतर स्वतंत्र भारताची 7वी जनगणना होती। आता यामध्ये जर आपण पाहिलं की आता 2021मध्ये जनगणना झाली नाही, तर ही जर झाली असती तर ही कितवी होती जनगणना, 16वी जनगणना होती, ती 16वी झाली असती। आणि स्वतंत्र भारताची ती किती झाली असती, 8वी जनगणना झाली असती। म्हणजे एकूण जनगणना झाल्या 16, 8 स्वातंत्र्याच्या अगोदर आणि 8 स्वातंत्र्याच्या नंतर, हे लक्षात ठेवायला पण तुम्हाला सोपं। 8 आणि 8 16वी जनगणना 21ची पण नाही झाली। 11वी जी आहे ती किती जनगणना आहे, 15वी जनगणना आहे। तर 2011च्या जनगणनेचा जो शुभंकर आहे तर तो आहे प्रगणक शिक्षिका, हे त्याचा आपण ज्याला काय म्हणतो लोगो म्हणूया थोडक्यात, तर तो शुभंकर आहे प्रगणक शिक्षिका। आता या ठिकाणी प्रगणक शिक्षिका या ठिकाणी पहा तुम्हाला दिसेल इथं प्रगणक शिक्षिका आहे, हा त्याचा लोगो शुभंकर ज्याला म्हटलं जातं प्रगणक शिक्षिका। त्याचं बोधवाक्य काय होतं हे पण लक्षात ठेवा। बोधवाक्य जे आहे तर ते बोधवाक्य आहे आमची जनगणना आमचे भविष्य, हे त्याचं बोधवाक्य आहे। 2011च्या जनगणनेच्या वेळी जनगणना आयुक्त जे होते डॉक्टर C चंद्रमौली, खूप वेळा विचारला जाणारा हा प्रश्न आहे की 2011च्या जनगणनेचे जनगणना आयुक्त कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर C चंद्रमौली हे आहेत। 2011च्या जनगणनेत एकूण 29 प्रश्नांची जी संच आहे तो 29 प्रश्न विचारले गेले। चला तर पाहूया। या ठिकाणी शुभंकर आहे त्याचं प्रकाशन करताना इथं आपल्याला P चिदंबरम 2011 साली हे दिसत आहे, कारण ते त्यावेळेला गृहमंत्री होते, म्हणजे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतं, हे तर लगेच आपल्याला त्यावरून कळून जाईल। आणि जे C चंद्रमौली आहेत तर या ठिकाणी आपल्याला ते पण दिसत आहे। ठीक आहे, जास्तीत जास्त तुम्हाला चित्ररूपाने सांगण्याचा प्रयत्न केला जातो, कारण आपली स्मरणात राहण्याची जी क्रिया आहे तर पाहिल्यानंतर जे स्मरणात राहण्याची क्रिया आहे ती ऐकण्यापेक्षा खूप पटीने जास्त असते आणि लवकर आपण विसरत नाही। ठीक आहे, 2011च्या जनगणनेचे जे महत्त्वाचे मुद्दे ते पण पाहूया। तर जनगणना महत्त्वाचं तथ्य काय त्याच्यामध्ये, त्याचे आयुक्त जे होते ते होते श्री विवेक जोशी, हे जनगणना आयुक्त होते। आपल्याला जरी झाली नसेल तर विचारलं जाऊ शकतं की 2021 जी जनगणना आहे त्याचे आयुक्त कोण आहे, तर ते विवेक जोशी आहेत। 2021च्या 16व्या जनगणनेचे जनगणना आयुक्त आहे। बोधवाक्य काय आहे पहा याचं, जनभागीदारी से ही जनकल्याण, हे त्याचं बोधवाक्य आहे। 2021च्या जनगणनेमध्ये एकूण 31 प्रश्न विचारले जाणार आहेत। जनगणना 2021 ही भारतातील पहिली डिजिटल जनगणना आहे। याचं वैशिष्ट्य काय आहे, ही 2021ची डिजिटल जनगणना आहे। आता या ठिकाणी पहा जे आयुक्त आहेत जोशी सर या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला, आणि इथं प्रगणक शिक्षिका जो आहे शुभंकर तो पण दिसतोय, आणि इथं तुम्हाला मोबाईल हातामध्ये म्हणजे डिजिटल, म्हणजे आत्ताची जी जनगणना आहे ती सगळी काय होणार आहे, डिजिटल होणार आहे आणि त्याची कार्यवाही या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। तर ठीक आहे, तर त्याचबरोबर आपले जे ह्या पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे यामध्ये आपल्या बॅच पण चालू आहेत। यामध्ये सरळ सेवा, तलाठी असेल, झेडपी असेल,
कृषी भरती असेल, तर ह्या सर्वांसाठी तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं याच पद्धतीने. हे जे मी सांगतो या पद्धतीने ते तुम्हाला क्लासमध्ये होतं. आणि या संदर्भामध्ये तुम्हाला काही आणखी मार्गदर्शन लागत असेल तर या ठिकाणी नंबर आहे लोंढे सर, हा माझा नंबर आहे 9850 390 297 आणि 94 23 200 115 हा शेळके सरांचा नंबर आहे. तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या बॅच या क्लासमधून इथं चालवल्या जातात. तलाठी असेल, सरळ सेवा असेल, त्याचबरोबर स्कॉलरशिपचे देखील क्लास चालवले जातात. त्यानंतर शिक्षक भरती असेल, त्याच्यानंतर केंद्रप्रमुख भरती असेल, तर ह्या सगळ्याचे जे क्लास आहे तुम्हाला ज्या परीक्षेचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही बॅचेस जॉईन करायचे म्हणून फोन केला पाहिजे असं काही नाही. तुम्हाला जे मार्गदर्शन लागते तर त्यासाठी तर तुम्ही संपर्क साधू शकता. तर कंटिन्यू करूया आता चला पुढे. भारताची जनगणना 2011 यामध्ये काय काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला ठळक पॉईंट दिसतील ते मात्र आपल्याला कंपल्सरी लक्षातच ठेवायचे आहेत. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या 1,21,08,54,977, आपण त्याला 121 कोटी असं म्हणतो. तर हे लक्षात ठेवा कारण आकडे पण विचारलेले आहेत. तर 1 अब्ज किंवा 121,08,54,977 ही भारताची 2011च्या जनगणनेनुसारची आकडेवारी आहे. तर जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 17.5% ही लोकसंख्या आहे. खूप महत्त्वाचं आहे, लोकसंख्या जी भारताची आहे ती 17.5% आहे. याच्यामध्ये पुरुषांची संख्या 51.47 ही विचारलेली लक्षात घ्या, आपल्याला विचारली जाऊ शकते. ZP असेल, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारली जाते की MPSCकडे देखील ह्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर पुरुषांची जी संख्या आहे ती 51.47 आहे आणि महिलांची 48.53% संख्या यामध्ये आहे. 2001 ते 2011 या दरम्यान जी दशकातील वाढ, ज्याला डिकेडल ग्रोथ असं म्हटलं जातं, दशवार्षिक वाढ, खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न, दशकातील वाढ 17.7%. खूप आवश्यक लक्षात ठेवणंच गरजेचं आहे. 17.7% ही दशकीय किंवा दशवार्षिक वाढ 2001 ते 2011 मध्ये किती टक्क्यांनी लोकसंख्या वाढली, तर 17.7% ही लोकसंख्या वाढली. 2011 ते 2021 दरम्यान भारताची लोकसंख्या दशकातील वाढ नकारात्मक होती. आता ही 1911, आत्ताचं नाही, 1911 आणि 21 आतापर्यंत ही वाढ जी आहे ती कायम प्लसमध्ये राहिलेली आहे. परंतु 2011 ते 19 या काळात जी वाढ झाली ती नकारात्मक होती, म्हणजे निगेटिव्ह झाली. लोकसंख्या पर्सेंटेज जे आहे ते घटलं, ते कितीने -0.31% घटलं. आणि भारताच्या जनगणनेच्या इतिहासामध्ये हे प्रथमच घडलं. त्यामुळे 1921ला महान विभाजनाचे वर्ष असं म्हटलं जातं. त्याला म्हटलं जातं इयर ऑफ द ग्रेट डिव्हाइड. इयर ऑफ द ग्रेट डिव्हाइड हे लक्षात घ्या. कोणतं विचारलं तुम्हाला इयर ऑफ द ग्रेट डिव्हाइड, तर इयर ऑफ द ग्रेट डिव्हाइड जे आहे ते 1921 हे आहे. त्यानंतर 2011च्या भारताच्या जनगणनेनुसार शहरी लोकसंख्या 31.2% आणि ग्रामीण जी लोकसंख्या आहे ती 68. हे सगळे आकडे महत्त्वाचे आहेत. आकडे विचारतात. शहरी लोकसंख्या किती, ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी. आता जे प्रश्न विचारलेले ते मी घेणार आहे पुढं, मग त्यामध्ये तुम्हाला कळेल की हे आकडे विचारले जातात. तुम्हाला विचारलं जाईल भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार ग्रामीण भागातील लोकसंख्या किती आहे, तर 68.8 म्हणजे जवळजवळ 69 आणि इकडे 31.2 म्हणजे आपण बरेच वेळा असं म्हणतो की 70% भारत हा खेड्यात राहतो. त्यावरून तुम्हाला त्या आकड्याच्या जवळ तुम्ही जाऊ शकाल. तर पुढं पाहूया आता. भारताची जनगणना 2011 याची जी लोकसंख्या आहे पहा, इथं बऱ्याच वेळा कंपॅरेटिव्हली आपल्याला जे विचारलं जातं, इथं मी 2 आकडे घेतलेत पहा. इथं ही 2001ची 2001चं पण कधी कधी विचारलं जातं. मोस्टली जे प्राधान्य आहे ते 2011ला आहे, परंतु तुम्हाला एकाच वेळेला पहा कंपॅरेटिव्हली म्हणजे तुलना करण्यासाठी आकडे एका स्लाईडवर इथं दिसत आहेत. तर 102 कोटी होती तर ती झाली 121 कोटी, जी 17.7% वाढ जी आहे ती तुम्हाला इथं दिसेल. 121 कोटी 8,54,977 ही 2011ची जनगणनानुसार लोकसंख्या आहे भारताची.
त्यानंतर आता यामध्ये जे विचारले जाणारे प्रश्न जे आहेत महत्त्वाचे पॉईंट, जास्त फापट पसारा आपल्याला अभ्यास करायचाच नाही, आकडे जे विचारले जातात ते सगळे आपल्या समोर आहेत. आता याच्यामध्ये राज्य सर्वाधिक लोकसंख्या विचारतात कोणाची आहे, तर सर्वाधिक लोकसंख्या जी आहे ती आहे उत्तर प्रदेशची 19.98 म्हणजे 20 कोटी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि महाराष्ट्राची त्याच्या निम्मी जरी म्हटलं म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी 11.2 कोटी ही लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये तिसरा क्रमांक लागतो. आत्ता ज्या वन विभागाच्या वगैरे परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं, महाराष्ट्राचा विस्तार विचारला, म्हणजे हे सगळे प्रश्न विचारले जातात. त्याचे जे व्हिडिओ आहेत ते पण मी पुढे टाकणार आहे. म्हणजे महत्त्वाचं जे जास्त वेळा येतं जिकेत मुलांचे जे मार्क जातात ते जाऊ नये म्हणून मी 100% प्रयत्न तिथं करणार की तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित 2 ते 3 मार्क वाढले पाहिजे. प्रत्येक व्हिडिओमुळे तुमचे ते मार्क वाढले पाहिजे एवढे प्रयत्न माझे 100% राहील. त्यामुळं जो चॅनल आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी त्याला काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आता कमी लोकसंख्या कोणाची, सगळ्यात कमी लोकसंख्या असणारं जे राज्य आहे ते सिक्कीम आहे. त्यांची लोकसंख्या फक्त 6 लाख आहे. पहा इथं प्रॉपर आकडे 6,10,000 आहे. आणि मिझोरामची जी लोकसंख्या आहे ती आहे 10,97,000 म्हणजे 10.97 लाख म्हणतो आपण त्याला. आणि सिक्कीमची जी लोकसंख्या आहे ती 6.10 लाख. मग हे झालं राज्याच्या बाबतीमध्ये. त्याच पद्धतीने केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात जास्त कोणत्या केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या आहे, तर त्याचं उत्तर आहे दिल्ली. तर दिल्लीची लोकसंख्या 1.67 कोटी. आणि सगळ्यात कमी लोकसंख्या असणारं केंद्रशासित प्रदेश आहे ते म्हणजे लक्षद्वीप. आणि या लक्षद्वीपची लोकसंख्या आहे 64.4 हजार. म्हणजे थोडक्यात 64,500 म्हणा किंवा 64,000 फक्त लक्षद्वीप यांची लोकसंख्या आहे. आता दुसरा महत्त्वाचा पॉईंट ते म्हणजे भारताची दशवार्षिक वाढ, ज्याला डिकेडल ग्रोथ म्हणतो. परत एकदा तुमचे दोन्ही पण मी इथं दिलेले आहेत. 2001ची डिकेडल ग्रोथ होती 21% आणि त्याच्यावरून आपण कमी झालं म्हणजे एक चांगलं काय म्हणूया आपण घटना आहे ही की 2011ची जनगणना आहे त्यानुसार लोकसंख्या 17.7% वाढली. अगोदरची वाढ मात्र 21% होती, खूप मोठी वाढ होती. आता ती 17.7% कमी झालेली आहे. आणि आपल्याला ती जेवढी कमी राहील तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. नाहीतर मग जे अर्ज वगैरे आहे आपण पाहतो तलाठी भरतीला 12 लाख आणि 13 लाख अर्ज आणि नोकऱ्यांची संख्या फक्त 4-4, 5-5 हजार. ठीक आहे, काय अडचण नाही. त्यातून ह्याचा अभ्यास करून आपल्याला त्याच्यात स्थान मिळवायचं आहे. तर डिकेडल ग्रोथमध्ये पहा सर्वोच्च दशवार्षिक वाढ जी आहे ती कोणत्या राज्यामध्ये झाली, तर दशवार्षिक वाढ जी आहे तर सगळ्यात जास्त झाली मेघालयमध्ये 27.9. आपली आहे 17 पॉईंट. खूप महत्त्वाचा आकडा आहे, लक्षातच ठेवा, मार्क मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला. मेघालयची 27.9 आणि अरुणाचल प्रदेशची 26% ही डिकेडल ग्रोथ आहे. आणि सर्वात कमी डिकेडल ग्रोथ जी झाली मायनसमध्ये झाली तर ती आहे नागालँडची. चला तुमच्या वहीमध्ये त्याची नोंद करा आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचून जा, कारण याला काही आयडिया नाही, हे लक्षातच ठेवावं लागतं तुम्हाला. केंद्रशासित प्रदेश जे आहे त्यातली सर्वात दशकातली जी वाढ आहे ती दादरा आणि नगर हवेली 55.9% वाढ झाली. आणि सर्वात कमी दशकातली वाढ जी आहे ती लक्षद्वीप, तर 6.3% एवढी वाढ सगळ्यात कमी जी आहे दशवार्षिक ती झालेली आहे लक्षद्वीपमध्ये. पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे लोकसंख्येची घनता. तर घनता किती आहे लोकसंख्येची, तर घनता कशाला म्हणतात ते अगोदर आपण पाहूया की दर चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात असा त्याचा अर्थ असतो घनतेचा. दर चौरस 1 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर रुंद या क्षेत्रामध्ये किती लोक राहतात याला म्हणतात लोकसंख्येची घनता. मग इथं जर समजा 200 लोक राहत असेल तर आपण म्हणणार ही लोकसंख्येची घनता 200 झाली. आता 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जो दर आहे ही घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला ती किती आहे 382 आहे. म्हणजे एका चौरस किलोमीटरमध्ये भारतामध्ये किती लोक राहतात 382. मी तुम्हाला सांगितलं प्रत्येक आकडा मस्ट आहे, तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण क्वेश्चन पेपर पहा किती होणार आहेत. आपले पेपर महिनाभर चालणार आहेत.
मग लोकसंख्येवर ते प्रश्न तयार करणार, मग एकाला घनता विचारतील, एकाला डिकेडल ग्रोथ विचारतील, म्हणजे प्रत्येकाला जे विचारण्याचं प्रश्न आहे त्यांना प्रश्नांची संख्या वाढवावी लागणार आहे, मग प्रत्येक ठिकाणी प्रश्न तयार होणार आहे, मग आपल्याला कोणता येईल ते सांगता येत नाही, म्हणून हे सगळे IMP आहेत. तर 382 आहे 2011 नुसार, आणि मी लगेच पाहिलं 2001ची पण दिलेली आहे की जर समजा एखाद्या वेळेला त्यांनी 2001 जर विचारलं तर त्यावेळेला चुकायला नको, लगेच कळतं आपल्याला इथं 82 आहे आणि इथं किती आहे 325 आहे. 2001ला 325 होती. आता ही जी घनता आहे, आपण सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारं जे राज्य आहे उत्तर प्रदेश, तर ते पाहिलं म्हणजे साधारण 20 कोटी लोकसंख्या होती. तर आता लोकसंख्या घनता म्हणजे प्रदेशात 1 किलोमीटरमध्ये किती लोक राहतात, तर यानुसार जर विचार केला तर घनतेच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा लागतो, बिहारचा. तर 1106 ही बिहारची घनता आहे. म्हणजे भारताची जी घनता आहे तर ती 382 आहे. तर त्या तुलनेत फक्त बिहारचा जर विचार केला तर 1 चौरस किलोमीटरमध्ये 1106 लोक राहतात, 1106 लोक राहतात. म्हणजे पहा किती घनता आहे, त्यावरून तुम्हाला कळेल. आणि 2 नंबर आहे पश्चिम बंगाल. सर्वात कमी लोकसंख्येची घनता जी आहे ती आहे अरुणाचल प्रदेशची, फक्त 17. आणि इथं लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेश वनांची घनता सर्वात जास्त आहे, वन जास्त आहे म्हणून लोकसंख्या कमी. 2 प्रश्न ऑटोमॅटिक आपले तयार होतात. घनतेच्या बाबतीमध्ये अरुणाचल प्रदेशची जी घनता आहे जंगलांची ती जास्त आहे, आणि त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता ही कशी आहे, सगळ्यात कमी आहे 17. त्या पाठोपाठ नंबर लागतो मिझोरामचा. मिझोरामची लोकसंख्येची घनता जी आहे ती आहे 52. केंद्रशासित जे प्रदेश आहे त्यांच्या बाबतीमध्ये पाहूया. आता सर्वाधिक लोकसंख्येची घनता ही दिल्लीला आहे, 11,320 घनता आहे. पहा दिल्लीची घनता 11,320 आहे. लोकसंख्येची सर्वात कमी घनता अंदमान आणि निकोबार जे बेटं आहेत तिथं लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे 46. त्यानंतरचा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तर तो आहे लिंग गुणोत्तर, म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण. तर यामध्ये सांगताना ते कसं सांगितलं जातं, दर 1000 पुरुषांपाठीमागे किती स्त्रिया आहेत त्याला म्हणतात लिंग गुणोत्तर, स्त्री पुरुष प्रमाण. तर दर 1000 पुरुषांपाठीमागे, परत एकदा इथं तुम्हाला दोन्ही पण आकडे दिसत आहेत. 2001ला 933 होतं आणि ते 10ने काय झालं वाढलेलं आहे, 2011ला 943 झालं. म्हणजे स्त्रियांची संख्या 10ने वाढली. दर 1000 पुरुषांपाठीमागे 2011मध्ये 943 स्त्रिया होत्या, आणि तेच प्रमाण जर पाहिलं तर 933 2001मध्ये होतं. म्हणजे हे चांगली गोष्ट आहे. स्त्रियांचं प्रमाण जे आहे ते कमी होतंय, घट होते, तर ते इथं काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. लिंग गुणोत्तर म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की दर 1000 पुरुषांमागे मग महिलांची संख्या छेद पुरुषांची संख्या गुणिले 1000, म्हणजे दर 1000 आपण ते सांगत असतो. त्यानंतर पुढं राज्य जे आहे सगळ्यात जास्त स्त्रियांचं प्रमाण जास्त कुठे आहे, केरळमध्ये आहे. तर 1000 पुरुषांपाठीमागे 1084 स्त्रिया आहेत केरळमध्ये. तामिळनाडूमध्ये 996 आहे हे प्रमाण, म्हणजे दुसरा क्रमांक तामिळनाडूचा लागतो. आणि सगळ्यात कमी प्रमाण जे आहे ते म्हणजे पंजाबमध्ये. पंजाबमध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागे फक्त 879 स्त्रिया आहे. हा पण प्रश्न या अगोदर MPSCमध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशामध्ये जर पाहिलं लोकसंख्येची जी घनता आहे, स्त्री पुरुष जे प्रमाण आहे, तर सर्वोच्च लिंग गुणोत्तर केंद्र प्रदेशामध्ये पुदुच्चेरी म्हणजे ज्याला पांडिचेरी आपण म्हणतो त्या ठिकाणी सर्वात जास्त घनता शब्द येतोय, लिंग गुणोत्तर जे आहे तर ते पुदुच्चेरी या ठिकाणी आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर जे आहे तर ते 618 दमण आणि दीवमध्ये. तर हे लक्षात ठेवा, सर्वात जास्त केरळ आणि सगळ्यात कमी बऱ्याच वेळा विचारलं जातं हरियाणा, आणि त्याच्यानंतर लागतो पंजाबचा नंबर. हे सर्वात स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे ज्याला लिंग गुणोत्तर म्हणतो, कमी लिंग गुणोत्तर असणारे राज्य आहे. आता त्याचबरोबर बाललिंग गुणोत्तर. आता इतर ऑफलाईन परीक्षा असेल तर एक पेपर मग महत्त्वाचे प्रश्न बरोबर तिथं होऊन जातात, परंतु इथं क्वेश्चन पेपर अनेक तयार करायचे तुम्हाला. मग बाललिंग गुणोत्तर पण आपल्याला इथं विचारलं जातं. तर बाललिंग गुणोत्तर जे आहे तर ते बाललिंग गुणोत्तर गृहीत धरलं जातं 0 ते 6 वर्षापर्यंत, ज्याला म्हणजे 6 वर्षापर्यंतचे जेवढे मुलं आहेत
त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण, तर त्याला म्हटलं जातं बाललिंग गुणोत्तर. म्हणजे इथं पहा, मुलींची संख्या 0 ते 6 मध्ये आणि एकूण सगळ्या मुलांची संख्या आणि गुणिले परत 1000, त्याच पद्धतीनं कॅल्क्युलेट केलं जातं. फक्त इथं घेताना काय करायचं, 0 ते 6 पर्यंतचे जे मुलं आहेत तेवढेच घ्यायचे. तर सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर पहा, बाललिंग गुणोत्तर जर चांगलं असेल तर मग त्याच्यानंतर पुढं जे स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर आहे ते व्यवस्थित राहील. नाहीतर बाललिंग गुणोत्तरामध्ये मुलींचं प्रमाण जर खूप कमी झालं, ज्याला आपण स्त्रीभ्रूण हत्या वगैरे जे असं म्हणतो की त्याच्यामुळं काय प्रत्येकाला वंशाचा दिवास लागतो आणि त्या नादामध्ये काय केलं जातं, गर्भपात वगैरे ह्या गोष्टी केल्या जातात. त्याच्यामुळे मुलींचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम मग पुढे होतो. तर त्याच्यामध्ये पहा, सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर आहे. बाललिंग गुणोत्तर सर्वाधिक असणार राज्य जे आहे अरुणाचल प्रदेश आहे, 972 आहे अरुणाचल प्रदेशचं, आणि मिझोरामचं 970 आहे. आणि कमी लिंग गुणोत्तरला पहा, परत हरियाणा आणि पंजाब येत आहेत. म्हणजे हेच पुढं जाऊन काय होणार आहे, स्त्री पुरुष प्रमाणामध्ये कमीच राहतात. तर इथं पहा 834 आहे, म्हणजे आणखी प्रमाण कमी झालेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. केंद्रशासित प्रदेश जे आहे तर सर्वाधिक बाललिंग गुणोत्तर हे अंदमान निकोबार बेटे जे आहे 968 आहे, आणि दिल्लीचं सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर ते आहे 871. त्यानंतर साक्षरतेबाबत देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर पाहूया साक्षरता. आता साक्षरतेचं जे प्रमाण आहे पहा, मी प्रत्येक वेळेला ही जी इथं दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये साक्षरता आहे कोणाची, भारताची. किती टक्के आहे, 74%, 74.04% ही साक्षरता भारताची आहे. 7 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची जी व्यक्ती आहे, जिला लिहिता किंवा लिहू शकते आणि ती वाचू शकते, तर याला आपण साक्षर म्हणतो. कोणाला साक्षर म्हणायचं त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. साक्षरांची संख्या आणि छेदस्थानी काय घ्यायचं, 7+ म्हणजे 7 वयापेक्षा जास्त वयोगटातील लोकसंख्या, आणि टक्क्यात सांगतो म्हणून गुणिले काय करतो आपण, 100 करतो. तर असे जे आहे संख्या आपली 74% हे साक्षरतेचं प्रमाण आहे. राज्य आहे, सर्वोच्च साक्षरतेचं राज्य आहे ते 94% साक्षर हे केरळ आहे, आणि 2 नंबरचा क्रमांक लागतो मिझोरामचा 91%, 91.3 आहे मिझोरामचं साक्षरतेचं प्रमाण आहे. आणि सगळ्यात कमी साक्षर पहा बिहारला 61. हा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, विचारला जाणार हे सगळे प्रश्न कोणता न कोणता येणार आहे. बिहार जे आहे 61%, म्हणजे पहा ज्या ठिकाणी आपण म्हणतो की प्राचीन नालंदा विद्यापीठ म्हणजे पूर्ण विश्वामध्ये असे असणारे विद्येचं समजा माहेरघरच होतं, त्या पद्धतीचे विद्यापीठ पूर्ण जगामध्ये नव्हते, असे विद्यापीठ असणारं ठिकाण बिहार आज साक्षरतेच्या बाबतीमध्ये सर्वात कमी आहे. लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आहे तिथे. त्यानंतर अरुणाचल प्रदेश ही किमान साक्षरता असणार आहे. हे मी देतो तुम्हाला, ही स्लाईड जी आहे ती चॅनल मी लिंक देतो आणि त्याला जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे आकडे सगळे मिळून जातील आणि त्या नोट डाऊन करा, वहीमध्ये लिहा. खूप महत्त्वाचं आहे, ज्याला सिलेक्ट व्हायचं आहे त्याला हे करावं लागणार आहे. सर्वाधिक साक्षरता लक्षद्वीपची जी आहे ती 91.8 आहे, आणि किमान साक्षरता दादरा आणि नगर हवेली जी आहे तर ती किमान साक्षरता आहे. ग्रामीण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्या आत्ता ज्या वनरक्षक भरती झाली त्याच्यामध्ये गोव्याची म्हणजे शहरी लोकसंख्या विचारली होती, शहरी आणि ग्रामीण. तर ते प्रश्न विचारला तर सांगतो मी तो पॉईंट आल्यावर. शहरी लोकसंख्या पूर्ण भारताचा विचार करता 31% शहरी आहे, आणि ग्रामीण आत्ताच आपण जे म्हणलं 70%. देश हा खेड्यात राहतो भारत. याच्यामध्ये सर्वाधिक राज्य जे आहे जे सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या पहाडी क्षेत्र हे ग्रामीण शक्यतो असणार आहे, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर यामध्ये हिमाचल प्रदेश जे आहे ते 90% ग्रामीण लोकसंख्या आहे, आणि सर्वाधिक शहरी लोकसंख्या गोवा. आणि हा प्रश्न आत्ताच्या वनरक्षकमध्ये विचारला होता. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल हे किती महत्त्वाचं आहे, आणि ही सगळी माहिती तुम्हाला एकाच वेळेला मिळते. किमान ग्रामीण लोकसंख्या जी आहे तर ग्रामीण लोकसंख्या कमी, आता ग्रामीण लोकसंख्या जी आहे तर ती 37% ही कमी आहे. पहा शहरी जास्त आहे म्हणजे तिथं ग्रामीण कमी असणार आहे हे कळतं आपल्याला, आणि जिथं ग्रामीण जास्त आहे 10% कशी आहे, शहरी आहे. म्हणजे इथं परस्पर डिपेंड जे आहे. पण फक्त गोव्याची तिथं विचारलं होतं गोव्याची शहरी लोकसंख्या किती असं विचारलं होतं, किती टक्के विचारलं होतं. तर मग ते 62% आहे. म्हणजे टक्क्याकडे पण जात आहेत, आकड्यांकडे जात आहेत. मग आपल्याला त्या पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे.
केंद्रशासित प्रदेश आहे, सर्वाधिक शहरी लोकसंख्या जी आहे केंद्रशासितमध्ये तर ती 97.5% दिल्लीची आहे आणि सर्वात कमी शहरी लोकसंख्या जी आहे तर ती अंदमान आणि निकोबार बेटे जे आहे तर त्यांची आहे। तर 2011च्या जनगणनेनुसार देशातील अनुसूचित जातींची, आता हे पण परत एकदा महत्त्वाचं किंवा याच्यावर देखील प्रश्न आपल्याला असतायत म्हणून हे पण पाहणं गरजेचं आहे। अनुसूचित जाती ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो, SC शेड्यूल कास्ट, यांची एकूण लोकसंख्या 20.14 आहे। म्हणजे पहा आपण साधारण उत्तर प्रदेशची लोकसंख्या 20, म्हणजे उत्तर प्रदेशच्या लोकसंख्येइतकं पूर्ण भारतामध्ये मी लक्षात राहण्यासाठी सांगतोय, पूर्ण भारतामध्ये SCची लोकसंख्या आहे आणि सर्वाधिक अनुसूचित जाती शेड्यूल कास्ट लोकसंख्या जी आहे असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे। उत्तर प्रदेशमध्ये जे पहा सर्वात जास्त लोकसंख्या SCची, हे विचारतात कुठे जास्त आहे, उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे। सर्वाधिक अनुसूचित जातीचे लोकसंख्येची टक्केवारी असणारे जे राज्य आहे पंजाब, पंजाबमध्ये SCची टक्केवारी जास्त आहे। फरक लक्षात घ्या, टक्के जास्त आणि संख्या जास्त। आता उत्तर प्रदेशची लोकसंख्या आहे ती खूप आहे, बरोबर की नाही, पण त्या तुलनेत लोकसंख्या समजा आपण एक असं गृहीत धरूया की एखाद्याला 50 पैकी 40 पडलेत आणि एखाद्याला 100 पैकी 60 पडलेत। आता इथं पहा 100 पैकी 60 झाले म्हणजे हे 60% याचे 60% झाले आणि याचे किती झाले 40, म्हणजे हे 80% झाले। मग हे इथं 40 आहे, आपण जर विचारलं जास्त कोणता तर हे आकडा जास्त आहे आणि टक्क्यात हा जास्त आहे। म्हणजे लक्षात घ्या, जास्त SCची जी लोकसंख्या आहे ती जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि टक्केवारीमध्ये पंजाब आहे। 2011च्या जनगणनेनुसार देशात अनुसूचित जाती SC आणि अनुसूचित जमाती ज्याला ट्रायबल्स आपण म्हणतो, शेड्यूल कास्ट SC आणि शेड्यूल ट्राईब्स, तर शेड्यूल ट्राईब म्हणजे ST यांची एकूण लोकसंख्या निम्मे करून टाका 20 कोटी जे आहे, म्हणजे आकड्याच्या जवळ जातात। सगळे पॉईंटमध्ये आकडे लक्षात ठेवणं तसं मुश्किल आहे, राहत असेल तर चांगलंच आहे। SCचे 20 कोटी आहे म्हणजे तुम्ही बरोबर आकड्याच्या जवळ जाता आणि STची लोकसंख्या लगेच निम्मी करून टाका 10 कोटी। तसंच आपण महाराष्ट्राचं पाहतो, उत्तर प्रदेशची 20 कोटी आणि महाराष्ट्राची 11 कोटी, म्हणजे आकड्याच्या जवळ जातो आणि बरोबर येण्याचे चान्सेस काय होतात, वाढतात। तुम्ही जर आकडे वगैरे जास्त लक्षात राहत असेल तर ठेवा, नो प्रॉब्लेम। सर्वाधिक ST लोकसंख्या असलेलं केंद्रशासित प्रदेश मध्य प्रदेशमध्ये STची लोकसंख्या सर्वात जास्त आहे। सर्वाधिक ST लोकसंख्येची टक्केवारी असलेलं जे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीपमध्ये, केंद्रशासित प्रदेश आणि राज्य असं मिळून जे आहे तर ते 94.8% हे सर्वात जास्त टक्केवारी STची आणि सर्वात जास्त संख्या STची मध्य प्रदेशमध्ये आहे। भारताची जनगणनेमध्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांवर अनुसूचित जातीचे SCचे निवासस्थान नाही। आता हे लक्षात घ्या, SC कुठे जास्त पाहिले आपण UPमध्ये आणि पंजाबमध्ये, पण नागालँड, अरुणाचल प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान बेटे जे आहे, अंदमान निकोबार बेटे अनुसूचित जाती नाही। पण आपल्याला माहिती आहे लक्षद्वीपमध्ये काय आहे, मग ST आहे, हे लक्षात ठेवा, निवासस्थान नाही। पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड अनुसूचित जमाती नाही, म्हणजे पंजाबमध्ये SC जास्त ST नाही, अंदमान निकोबारमध्ये ST जास्त SC नाही, तर नाही पण विचारतात, हे लक्षात ठेवा, म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता यामध्ये जे भारताची जनगणना आहे ज्याचं जर पूर्ण स्ट्रक्चर आपण पाहिलं तर यामध्ये हिंदूंची जी संख्या आहे तर ती 96.63 कोटी आहे। 121 कोटीचं जर डिवायडेशन केलं तर 96.63 कोटी हे हिंदू आहेत, मुस्लिम 17.22 कोटी आहेत, ख्रिश्चन 2.78 कोटी आहेत, शीख 2 कोटी आहेत, बुद्धिस्ट हे 84 लाख आहेत, जैन आहे हे 45 लाख आहे आणि ऑदर्स जे आहेत तर 79 लाख आहेत आणि जे रिलेटेड नाही कोणता आहे तर ते असे 29 लाख या ठिकाणी आपल्याला दिसतं। इथं डिकेडल ग्रोथ वगैरे जे आहे ती पण दिलेली आहे। तर या ठिकाणी कोणती संख्या कुठे जास्त यावरून तुम्हाला कळेल। तर या ठिकाणी जो भगवा आहे टक्केवारीमध्ये दिलेले पहा 79% म्हणजे 80%, 80% जो आहे तर तो हिंदुझम म्हणजे हिंदू आहे। त्यानंतर ग्रीन ज्या ठिकाणी दिसतंय इथं मुस्लिम लोकसंख्या बहुल आहे
14%. पहा इथं इस्लाम जो आहे तर तो 14% आहे. 17 कोटी आणि 121चे जर 17 कोटी, 121 पैकी 17 कोटी, मग किती टक्के गुणिले 100 तर ते येतात 14%. हे लक्षात घ्या. तर इथं तुम्ही म्हणता संख्या 96 कोटी, मग 121चे 96 कोटी काढले तर ते होतात 80%. हे टक्के लक्षात ठेवा आणि लोकसंख्या लक्षात ठेवा. तर हिंदू आहे 80% म्हणजे 79.8, इस्लाम आहे 14.2%, ख्रिश्चॅनिटी म्हणजे ख्रिश्चन आहे 2.3%, त्याच्यानंतर सीख आहेत 1.7%, बौद्ध आहे 0.7%. आणि इथं तुम्हाला मॅपच्या साहाय्याने परत तुम्ही मी स्लाईड टाकल्यानंतर PDF टाकल्यानंतर काय करा त्याचा पण अभ्यास करा. तर यामध्ये आपण लगेच प्रश्न पण घेऊया. आता पाहूया तुम्हाला याची उत्तरं येत आहेत का. आता मी सांगितले सगळं आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खाली कमेंटमध्ये आहेत त्याच्यात उत्तर तुमचं नोंदवा. सुरू करूया आपण वेळ न घालवता, कारण आपल्याला वेळ आता खूप महत्त्वाचा आहे. खूप पापड पसारा आपल्याला म्हणजे हे नाही करायचा, कमी वेळामध्ये आपला जास्त अभ्यास झाला पाहिजे. भारतात प्रथमच जनगणना कोणत्या कार्यकाळात संपन्न झाली, म्हणजे पहा हे विचारलेले प्रश्न आहेत TCSने. तर भारतामध्ये प्रथम जनगणना कोणाच्या कार्यकाळात झाली. लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड मेयो आणि लॉर्ड नॉर्थब्रुक. चला उत्तर सांगायचं आहे पटपट, आपल्याला वेळ नाही. लॉर्ड मेयो 1872 झाली आणि 1881 पासून लॉर्ड रिपनने रेग्युलर जनगणना सुरू केली. पण झाली सुरुवात कोणाच्या 1872ला लॉर्ड मेयोच्या काळामध्ये सुरुवात झाली. 1881 पासून ही दशवार्षिक जनगणना रेग्युलर सुरू लॉर्ड रिपनने केली. चला पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार जगाच्या एकूण लोकसंख्येमध्ये भारताचा वाटा किती. भारताचा वाटा किती लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये. चला याचं उत्तर सांगा. बरोबर आहे का सांगितले का बरोबर. 17.5% ही विचारले जाणारे प्रश्न आणि हे चुकतात आपले. 17.5 आणि 17.7 हे डिकेडल ग्रोथ आहे. 17.5 ही लोकसंख्येची लोकसंख्येचं प्रमाण आहे भारताचं. म्हणजे जर जगामध्ये 100 लोक असतील तर 17.5 जे आहे तर ते टक्केवारी म्हणून 0.5 आहे. नाही तर तुम्ही म्हणता सर अर्धा कोण धरला आहे का नाही. मग आता अर्धा मग आपला धरला असेल कदाचित. बरोबर. चला ठीक आहे. तर बरोबर उत्तर दिलं असेल तुम्ही. पुढच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर देण्याचा प्रयत्न करा. चला पुढचा 11च्या मोस्टली 11च्या जनगणनेनुसार एक गोष्ट तशी चांगली 21ला झाली नाही, नाही तर ते आकडे पण तुम्हाला परत पाठ करावं लागले असते. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य सांगा. चला उत्तर प्रदेश बरोबर आहे. 20 कोटी लोकसंख्या आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित प्रवर्गातील आदिवासी लोकसंख्या. आदिवासी म्हणजे ST शेड्यूल ट्राईब झाला तिथं ST आहे. प्रवर्गातील STची लोकसंख्या नाही. आपल्याला माहिती आहे SCची लोकसंख्या सर्वात जास्त पंजाबमध्ये आहे. चला द्या उत्तर. खाली कमेंटमध्ये उत्तर टाकायचं. पाहूया कोणाचं उत्तर बरोबर येतं आहे. तर मन लावून व्हिडिओ पहा तर आपल्याला ते समजणार आहे, तर त्याचे उत्तर बरोबर येणार आहे. माझ्या मते ह्याचं उत्तर बरोबर आलं असेल. अवघड भाग पण ऑटोमॅटिक सोपा होऊन जातो. पंजाबला SCची लोकसंख्या जास्त आणि ST नाही. मी तुम्हाला म्हटलं ते पण विचारतात प्रश्न. कोणत्या राज्यात अनुसूचित जमातीची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या कुठे जास्त आहे. चला सांगा. करेक्ट मध्य प्रदेश बरोबर आहे उत्तर. सगळ्यांनी कमेंटमध्ये व्हिडिओ पॉज करा. उत्तर देताना तुम्हाला जर घाई होत असेल तर पॉज करा आणि मग विचार करून उत्तर द्या पण पटपट. भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य सांगा. लिंग गुणोत्तर कमी. करेक्ट परफेक्ट बरोबर येणार. पाच झाल्यानंतर आपलं उत्तर बरोबर यायला पाहिजे. आणि हे मुद्दाम मी परीक्षेच्या अगोदरच काय केलेलं आहे व्हिडिओ. मला माहिती आहे खूप जास्त काळ अगोदर पण करून उपयोग नाही आणि तुम्ही देखील आता नोट डाऊन करा आणि परीक्षेला जायच्या अगोदर तर त्याचे एकदा वाचन करा कारण चुकणार नाही. हरियाणा हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे चला. हरियाणा आणि पंजाब जे आहे तर स्त्री पुरुष प्रमाण खूप कमी आहे त्या ठिकाणी. जनगणना किती वर्षात एकदा केली जाते. पहा हा पण प्रश्न विचारलेला आहे. किती वर्षांची जनगणना होती. चला उत्तर द्या. दर 10 वर्षांनी जनगणना होते. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश पण विचारला कोणता याच्यातला सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश. चला दिल्ली हा लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश. लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा म्हटलंय. मग कोणाची लोकसंख्या जास्त आहे म्हणजे दिल्लीची जास्त आहे. ओके. त्यानंतर पुढे
2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याची लोकसंख्या घनता ही भारतात सर्वाधिक जास्त आहे? लोकसंख्येची घनता बोला, लोकसंख्येची घनता, साक्षरता कमी, घनता जास्त, बिहार. उत्तर बरोबरच यायला पाहिजे ना, परीक्षेला 100% विचारल्यानंतर तुम्हाला बिहार उत्तर तुम्ही नोंदवणार. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्यात ग्रामीण लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं आत्ता TCSला देखील प्रश्न वनरक्षकला विचारला तर तो गोव्याचा विचारला होता. 62% ही शहरी लोकसंख्या आहे. इथं आपल्याला विचारलं आहे कोणत्या राज्यात ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक प्रमाण जास्त आहे. मी तुम्हाला सांगितलं गोवा हे पूर्ण काय झालेलं शहरीकरण असणारं राज्य आहे आणि जे डोंगराळ भागातलं राज्य आहे ते निश्चितच तिथं शहरीकरणाला जे काय म्हणूया आपण सपाट प्रदेश वगैरे ह्या गोष्टी म्हणजे अनुकूल म्हणूया बाबी. डोंगरदार यामध्ये शहर विकसित जास्त होणार नाही फास्टली, मग तिथं खेडे असणार 100%. मग यातला कोणता प्रदेश तुम्हाला असा वाटतो की जो पर्वतीय प्रदेश आहे? तुमचं उत्तर लगेच बरोबर येईल. हिमाचल प्रदेश. उत्तर नोंदवण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येकाने. आपल्याला किती येते कळेल, ह्या मार्कामध्ये किती मार्क पडतात. आणि प्लस मी आता ज्या पुढं आता आपल्या परीक्षा येणार आहे म्हणजे तलाठी असेल किंवा अदर सगळ्यांना, तर हे महिनाभर या पद्धतीने मी व्हिडिओ टाकणार आहे. खूप IMP व्हिडिओ टाकणार आहे. याच्यामध्ये मी 25-25च्या टेस्ट सिरीज पण घेणार आहे. 25 प्रश्न रोज परीक्षेला आलेले सगळ्या घटकांवर, म्हणजे तुम्हाला लगेच तिथं कळेल तुमचा फीडबॅक, आपल्याला किती मार्क पडत आहेत, कोणते पॉईंट परीक्षेला येतात, कारण आलेलेच घेणार आहे, दुसरे कोणते घेणार नाही. म्हणजे वनरक्षक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून TCS कोणत्या घटकांना महत्त्व देते त्या अनुषंगाने बरोबर ते सुरू करणार आहे. म्हणून महत्त्वाची गोष्ट, अगोदर जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे त्याचा फायदा तुम्हाला घेता येईल. 10 पुस्तकं तुम्ही वाचण्यापेक्षा मी 10 पुस्तकं वाचलेले तर एकत्र केलेलं आहे. TCS पॅटर्न आहे, IBPS पॅटर्न आहे, काय विचारलं त्याला फोकस करून बरोबर आपण ते प्रश्न घेतलेले आहेत. भारतातील कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे? म्हणजे ज्याला स्त्री पुरुष प्रमाण म्हणतो. महिलांची संख्या जास्त म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण कोणत्या राज्याचं जास्त आहे? करेक्ट उत्तर आहे जिथं साक्षरता जास्त, तिथं स्त्रिया आणि पुरुष असा भेदभाव केला जात नाही, म्हणजे गर्भपात होत नाही. ऑटोमॅटिकली आपलं उत्तर बरोबर येणार, ते म्हणजे केरळ. चला पुढचं जे आहे, भारतातील प्रभावी साक्षरता दराची गणना केली जाते कशावरून? एकूण लोकसंख्या विचारात घेतली जाते, म्हणजे साक्षरता सांगायची. साक्षरता दराची गणना म्हणजे काय? मोजणी. तर पहा इथं शब्द जे आहे TCS बऱ्याच वेळा हिंदीतले प्रश्न काय केले जातात मराठीत घेतात. थोडेसे असे शब्द आपल्याला रेग्युलर आपण जे वापरतो त्याच्यापेक्षा थोडेसे वेगळे, पण ते समजून येतात आपल्याला, नाही असं नाही. साक्षरता दर गणना म्हणजे मोजली जाते. कशी मोजली जाते? एकूण लोकसंख्येवर मोजली जाते साक्षरता, मुलांच्या लोकसंख्येवरून मोजली जाते, प्रौढांच्या लोकसंख्येवरून मोजली जाते, किंवा 7 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या गृहीत धरली जाते. म्हणजे 7 वर्षापेक्षा जास्त जे मुलं आहेत, व्यक्ती आहेत ज्यांना लिहिता वाचता येतं, म्हणजे 7 वर्षापेक्षा लहान जे मुलं आहेत ते गृहीत धरायचे नाही. 7 वर्षापेक्षा पुढील मुलं आणि व्यक्ती, बरोबर की नाही, तर त्यांना लिहिता आणि वाचता येतं, तर त्यांना आपण साक्षर म्हणतो. म्हणजे हा महत्त्वाचा मुद्दा इथं आहे. त्याचा पर्याय झाला 7 किंवा त्याहून अधिक व्यक्ती. तर पहा या पद्धतीचे मी इथं प्रश्न घेतलेले आहे. तुम्हाला 12 प्रश्न हे महत्त्वाचे आलेले घेतलेले आहेत. आणि अगोदरचे ज्या पॉईंट दिले तुम्हाला, जास्त फापट पसारा दिला नाही, ते सगळेच प्रश्न आहेत जिथं जिथं ठळक केलेले आहेत. तर त्याची जी PDF आहे मी टेलिग्रामला टाकतो, ती घ्या. तुमच्या वहीमध्ये काही नोंद करायची राहिली असेल तर ती नोंद करा. त्याचबरोबर कोणाला पहा कसं असतं, आपण फक्त जवळचं पाहतो, असं वाटतं मला 10 दिवसात अभ्यास करावा लगेच माझं सिलेक्शन व्हावं, पण त्यासाठी अगोदर पाया पक्का लागतो. तर या पद्धतीचे तुमचं सगळं डिटेल प्रत्येक पॉईंट मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये भूगोल असेल, त्याच्यानंतर भूगोल असेल, इतिहास असेल, सगळे पॉईंट घेतलेले आहेत. आणि ते सगळे जे आहे तर चित्र रूपाने घेतलेले आहेत, म्हणजे जिथं आवश्यक चित्र आहे ते टाकलेले आहेत. तर अतिशय डिटेलमध्ये, म्हणजे मी स्वतः सेटनेट एक्झाम पास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काय आवश्यक आहे, TCSनी काय विचारलेले आहे, IBPS काय विचारतं आहे, तर हे सगळं घेतलेलं आहे. याच्यामध्ये सगळ्या बॅच आहेत. याच्यामध्ये ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, त्याच्यानंतर कृषीचे आहेत. तुम्हाला ज्याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर निश्चितच एकदा संपर्क करा, तुम्हाला ती माहिती मिळेल. प्लस ज्याला नाही ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ तर आहेत, परंतु ज्याला कुठेतरी वाटतं आहे तर त्यांनी अगोदर पाया पक्का करणं पण खूप गरजेचं आहे.
चांगले व्यवस्थित सगळं सखोल अभ्यास करणं, तुमच्या वह्या तयार झाल्या की ऑटोमॅटिक पास व्हायला काही लागत नाही, हे लक्षात ठेवा. तर ठीक आहे, या ठिकाणी थांबतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.